नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या या नव्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. कोणतंही पूर्वनियोजन नसताना बॅग भरो आणि निकल पडो या संकल्पनेवर विश्वास ठेवून मी पनवेलच्या दिशेने मार्गस्थ झालो. शनिवारची रात्र असल्याने लोकलमध्ये विशेष अशी गर्दी नव्हती. पनवेलला उतरताच आपली इतर सवंगड्यांसोबत भेट होते. हरिहरेश्वरला जाण्यासाठी आपल्याला खाजगी वाहन, एस.टी. बस आणि ट्रेन असे पर्याय उपलब्ध आहेत. बजेट ट्रॅव्हलर असल्याने आणि अचानक ठरल्याने आम्ही ट्रेनचा पर्याय निवडला. तसं कोकणात जायला कोकण कन्या आणि तुतारी ह्या 2 एक्सप्रेसचे पर्याय आहेत, पण जलद पोचायचं होतं म्हणून आम्ही पनवेलवरून ओखा एक्सप्रेस पकडली, जी 2 तासात आपल्याला माणगावला पोचवते. आणि काय नशीब, एवढ्या गर्दीतही वरती का होईना पण बसायला जागा मिळाली. A few moments later. अवघ्या 2 तासातच आपण माणगावला येऊन पोचतो. आता इथून पुढचं नियोजन मात्र जरा बेताचंच होतं. अंधारी वाट तुडवत आम्ही पायी पायी माणगाव डेपोकडे निघालो. अपेक्षेपेक्षा लवकर आल्याने आता श्रीवर्धनकडे जाणारी गाडी मिळणे जरा दुर्लभच होती. शेवटी जरा विश्रांती घ्यावी म्हणून मित्राच्या घरी जाऊया असं सर्वमताने ठरलं. लोणेरे या गावी उतरतात नाश्त्याला जे मिळेल त्यावर आमच्या मंडळीने ताव मारला. Tomorrow. सकाळी मस्त फ्रेश होऊन आम्ही भटकंतीला निघालो. तुमचा जर 1 दिवसाचा प्लॅन असेल तर तुम्ही थेट मुंबईवरून श्रीवर्धन एस.टीचाच पर्याय निवडा. सकाळचं आल्हाददायक वातावरण, उगवता भास्कर जणू आमच्या स्वागतालाच तयार होता. लोणेरेला आलो आणि मस्त वडा उसळला ताव मारला नाही म्हणजे मोठ्या सुखालाच मुकलो असं म्हणावं लागेल. आणि बघता बघता आमचं उपाशी मित्रमंडळ नाश्त्यावरती तुटून पडलं. मागचा पुढचा कोणताही विचार न करता आम्ही थेट गोरेगाव डेपोची वाट धरली. तसा मुंबई ते श्रीवर्धन हा प्रवास अगदी सोपा, पण भटकत जायचं या वृत्तीमध्ये आम्ही जरा आडमार्गानेच जात होतो. अखेर पुणे ते श्रीवर्धन अशी शिवशाही बस आम्हाला मिळाली. पण पुढे जे झालं त्याने आम्हा सर्वांची टाळकी गरगरायला लागली. बसमधून उतरताच आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. तशी एसी बसची सवय नसल्याने केव्हा एकदा उतरतोय असं झालं होतं. हा जो फाटा दिसतोय ना, तिथूनच आपल्याला हरिहरेश्वरकडे जाण्यासाठी टमटम भेटेल. भेटला एकदाचा टमटम. तुम्ही हवं तर त्याला विक्रम म्हणा. जानेवारी फेब्रुवारीचा महिना असल्याने हिरवळ जवळजवळ नव्हतीच. चला थोडं वायू वेगाने जाऊया. कोकणच्या लाल मातीचं दर्शन इथं आपल्याला होतं. टमटम मधून उतरताच अगदी मंदिराच्या कमानीपाशी आपला प्रवेश होतो आणि आध्यात्मिक जागेची सकारात्मकता आपल्याला जाणवते. इथे दुतर्फा असलेली दुकानं आपले लक्ष वेधून घेतात. याचं कारण म्हणजे
प्रत्येक वयोगटासाठी काही ना काही आकर्षक या दुकानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कधी आलातच तर इथल्या पेढ्यांचा स्वाद नक्कीच घ्या. दुकानांची रीक संपताच मंदिराच्या आवारात आपला प्रवेश होतो. इथली दीपमाळ आपल्या स्वागतासाठी उभी असते. सुचिरभूत होण्यासाठी पाण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. सणा समारंभाला रात्रीच्या वेळी या दीपमाळी काही सुरेख दिसत असतील नाही. स्कंद पुराणात याचा उल्लेख आढळतो. हरी आणि हर या दोन्ही देवतेचा संगम इथे झालेला आढळतो. इथली आख्यायिका अगस्त्य ऋषींभोवती फिरते. या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणून संबोधले जातं. विंध्याचल पर्वताचा गर्वहरण करून अगस्त्य ऋषी दक्षिणेत आले आणि येथील स्वयंभू लिंग पाहून त्यांचं मन शांत झालं आणि त्यांनी इथेच दक्षिण काशी वसवली. अगस्त्य ऋषींचं स्थान इथं पाहायला मिळतं. अगस्त्य ऋषी म्हणजे तेच ज्यांनी एका आचमनात अख्खा समुद्र आटवला होता. हरिहरेश्वरांचं दर्शन घेण्याआधी कालभैरव व योगेश्वरीचं दर्शन घ्यायचं असा इथला प्रघात आहे. नक्षीदार लाकडी खांब हे या मंदिराचं वैशिष्ट्य. या इथे भूतबाधा उतरवली जाते व देवाचा कौल सुद्धा घेतला जातो. काळभैरव म्हणजे शिवाचं उग्र स्वरूप, म्हणूनच दुपारनंतर चंदनाची पूजा इथे घातली जाते. शतघ्न म्हणजे 100 तोंडे असलेल्या राक्षसाचा वध करण्यासाठी महादेवाने हा अवतार घेतला. मंदिरातून बाहेर पडताच आपल्याला द्वारपट्टीवरती गणपती बाप्पा तसेच पुराणातील काही प्राणी दृष्टीस पडतात. पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2 शिलालेख आपल्याला इथे पाहायला मिळतात. या मंदिराचा कालखंड जरी अस्पष्ट असला तरी थोरल्या बाजीराव पेशव्यांनी याचा जीर्णोद्धार केला हे या शिलालेखावरून कळते. उतरत्या छपराची कौलारू मंदिरे हे तर कोकणातील वैशिष्ट्य आणि त्याच्या जोडीला असणारं लाकडी कोरीवकाम म्हणजे सौंदर्याची परिसीमाच. श्री काळभैरवांचं दर्शन घेतल्यानंतर श्री हरिहरेश्वरांचं दर्शन घ्यायचं व एक प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा श्री काळभैरवांचं दर्शन घ्यायचं. एकंदरीत अशी इथे दर्शनाची पद्धत आहे. इथला परिसर कमालीचा शांत आहे. सावित्री नदी जिथे सिंधू सागरास मिळते त्याच्या मुखावरती हे गाव आहे. तसं हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती अशा टेकड्यांवरती वसलेलं आहे आणि ह्याच टेकड्या आपल्याला लिंगरूपाने आतमध्ये गाभाऱ्यात पाहायला मिळतील. ह्या मंदिरात ब्रह्म, विष्णू, महेश आणि आदिमाया पार्वती लिंगरूपाने वसलेले आहेत. याची स्थापना अगस्त्य मुनीने केली असं आपल्याला आढळतं. हे देवस्थान म्हणजे मराठी शाहीतील पेशवे यांचे कुलदैवत. मंदिरात आपल्याला सुबक लाकडी व दगडी कोरीवकाम पाहायला मिळतं. हरी आणि हर या दोहांचा संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी इथे भेट दिल्याचे उल्लेख आढळतो. यावरून हे देवालय शिवपूर्वी काळापासूनच असावा असा अंदाज बांधता येतो. ज्याप्रमाणे बाहेर 4 टेकड्या आहेत त्याचं स्वरूप आतील लिंगात आपल्याला पाहायला मिळतं. आता आपला मोर्चा वळतो तो सिद्धिविनायक मंदिराकडे. बाप्पांचं दर्शन घेऊन
आपण मारुतीरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतो. साधेपणाचं सौंदर्य काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोकणातील ही मंदिर. चला आता प्रदक्षिणा पूर्ण करूया. या प्रदक्षिणेचे अंतर एका कोसाचे असल्याने याला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. काही अभ्यासकांचं असं मत आहे की चंद्रराव मोरे यांनी हा प्रदक्षिणा मार्ग बनवला. हा मार्ग डोंगर आणि समुद्रातून जातो. मात्र ही प्रदक्षिणा भरती आणि आहोटी ही वेळ पाहूनच पूर्ण करा. प्रदक्षिणा पथात असताना आपल्याला इथे कळसाचं दर्शन होतं आणि सोबत एखादी पाण्याची बाटली नक्की ठेवा. ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरी या 2 टेकड्यांच्या मधून हा मार्ग जातो. आणि खाली पोचताच आपल्याला नैसर्गिक लेण्यांचं दर्शन होतं. ह्याला हनीकोम वेदरिंग असं म्हणतात. समुद्राच्या लाटा खडकाला आदलून खडकातील आतील खनिजांची झीज होते व स्पंजसारखा आकार त्याला प्राप्त होतो. हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला इथेच पाहायला मिळतं. तुम्ही फार नशीबवान असाल तर तुम्हाला डॉल्फिनचे दर्शनही होईल. आणि नशिबाने आम्ही नशीबवान होतो. पण तो क्षण कॅमेऱ्यात टिपणे हे काय आमच्या नशिबात नव्हतं. वाटतं की नाही मैसूर पाक असल्यासारखं. जर पायाखाली पाहिलं तरी तुम्हाला नैसर्गिक कातल शिल्पांची प्रचिती येईल. इथे जे शेवाळ आहे त्याला उल्वा लॅक्टुका असे म्हणतात. कोरिया आणि जपान सारख्या देशात तर याचा अन्न म्हणून उपयोग होतो. प्रदक्षिणा संपली किंवा मार्ग चुकला की काय म्हणून आम्ही पुन्हा माघारी फिरलो. पण डोंगरातून डोकावून पाहता प्रदक्षिणा अर्धवट राहिल्याची जाणीव आम्हाला झाली.
सर्वानुमते प्रदक्षिणा पूर्ण करायचीच असं ठरलं. आणि मग काय, पुनच्च हरिओम. यावेळी मात्र आम्हाला निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला आणि गायत्री तीर्थाचं दर्शन झालं. म्हणतात ना, देवाची करणी आणि समुद्रात गोड पाणी. कोणी विख्यात पण अज्ञात कारागिरीने केलेली नक्षी जणू. शेवटी काय, निसर्ग हाच मोठा कलाकार. इथल्या काही गुहेत आपल्याला जुन्या मूर्त्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कालभैरवांचं दर्शन घेतलं आणि आपली प्रदक्षिणा पूर्ण झाली. देवदर्शन झालं. आता जरा समुद्र किनाऱ्याची मजा अनुभवूया. कोकणातले सागर किनारे अजून तरी स्वच्छ आहेत. गर्दी कमी असल्याने आणि आहोटी असल्याने पाण्यात उतरणे जरा सुरक्षितच होतं. दैवी सहवासातला हा समुद्र किनारा असल्याने याचं पावित्र्य जपणं हे आपलं कर्तव्य आहे. मस्त पाण्यात पोहायला मिळणार हे पाहताच आमच्यातील लहान मूल अलगद बागडायला लागले. समुद्र किनाऱ्यावर मावळता दिनकर बघणे ही पर्वणीच असते. पण शेवटची एसटी पकडायला म्हणून आम्ही जरा घाईतच निघालो. येथील समुद्रावर चालताना अनवाणीत चाला, म्हणजे वाळूचा स्पर्श अनुभवता येईल. इथे सुद्धा आमच्या नशिबाने आम्हाला साथ दिली आणि एकदाचा टमटम भेटलाच. मावळता दिनकर आम्ही टमटममधूनच पाहिला. आणि आपण पुन्हा एकदा येऊन पोचतो त्या सुप्रसिद्ध फाट्याजवळ. एकदाची ती एसटी भेटली आणि उड्या मारून दमलेली आमची गँग एसटीतच लुडकली. दीड एक तासात आम्ही मानगाव डेपोत पोचलो. पण ट्रेनची गर्दी पाहून एसटीने रोह्याकडची वाट धरली. एक लेट झालेली एसटी आम्हाला भेटली. रोह्यात पोचेपर्यंत खूपच उशीर झाला होता आणि एका बंद होणाऱ्या हॉटेलचे आम्ही अगदी शेवटचे गिराईक झालो. आणि जे काही हॉटेलमध्ये उपलब्ध होतं ते खाऊन आम्ही आमची क्षुधा शांत केली.
ग्रुपचं नाव भटकंती का आहे हे आमच्या या उलट्या पालट्या प्रवासावरून तुम्हाला कळेलच. तुम्ही मात्र कधी असा प्रवास करू नका हे मी नक्की सांगेन. आणि काही हटके अनुभवायचंच असेल आणि जर पैसे वाचवायचे असतील तर अशा प्रवासाशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही. रात्री अपरात्री गावातून फिरताना कुत्र्यांची नजर वाचून जाणे म्हणजे मोठं स्किलच. आणि एकदाची आम्ही रोहा स्टेशनला पोचलो. आता रात्री येणारी एखादी ट्रेन किंवा मग दिवा रोहा शटल. ट्रेनमध्ये काही चढायला भेटलं नाही आणि आता सकाळच्या पहिल्या शटलशिवाय आम्हाला पर्याय नाही. मग काय, झोप चक्क ट्रेनमध्येच काढली. जेव्हा आम्हाला शुद्ध आली तेव्हा ट्रेन पनवेलच्या दिशेने चालत होती. पनवेल आलं तसं मुंबई आल्याची जाणीव झाली. असा अतरंगी प्रवास तुमच्या वाट्याला कधी नाही येऊ ही महादेवचरणी प्रार्थना. बाकी अशा भटकंतीसाठी आपल्या चॅनलच्या संपर्कात राहा.